इकडे आपण जर पाहिलं तर सांगलीमध्ये आपण पाहूया. सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील नेलकरंजी पंचायत समिती गणमधून शिंदेच्या शिवसेनेच्या सुनीता सलगर जे आहे ते विजयी आहेत. खरसुंडी पंचायत समिती गणमधील शिवसेना शिंदे गटाच्या मीनाक्षी पुजारी या देखील विजयी आहेत. पेड पंचायत समिती गणातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रमोद शेंडगे विजयी आहेत. कवठे महाकाल पंचायत समिती, नागज पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वामन कदम यांचा विजय झालेला आहे. यासोबतच शिराळा तालुक्यातील पनुंब्रे वारुण पंचायत समितीमधील भाजपच्या उमेदवार सुनीता मनोज चिंचोलकर या विजयी झालेल्या आहेत. एकंदर आपण हा सांगलीचा निकाल पाहत होतो. सांगलीमध्ये आपण जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गट किंवा महाविकास आघाडीला, महायुतीला जे आहे तर विजय मिळताना पाहायला मिळतो. इकडे कणकवली पंचायत समितीमध्ये गुरुप्रसाद शिंदेच्या शिवसेनेचे खारे पठाण जे आहे ते विजयी झालेले आहेत. कणकवली पंचायत समितीच्या हर्षदा वाळके भाजपकडून निवडणूक लढवत होत्या, त्या देखील विजयी झालेल्या आहेत. सावंतवाडीमध्ये प्रथमेश सावंत हे अपक्ष होते, त्यांचा जो आहे ते विजय झालेला आहे.